लग्नानंतर होईलच प्रेम मधली काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर तसंच अभिनेत्री गायत्री रतार या अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपलं प्रेम व्यक्त केलं. ही अभिनेत्री आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. स्टार प्रवाहाच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतील अमृता ही भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले ही लवकरच आता लग्न बंधनात अडकणार आहे. रेवतीने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये तिच्या हातात फुलांचा सुंदर बुके आणि बोटात चमकणारी सुंदर अंगठी दिसते. एका फोटोमध्ये तिने खास अंगठीवर फोकस ठेवत मागे उभे असलेल्या व्यक्तीशी हलकीची झलक सुद्धा दाखवली. मात्र त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने चाहत्यांमध्ये आता तिचा नवरा नेमका कोण आहे याची उत्सुकता वाढली आहे. या पोस्ट सोबत रेवतीने लिहिलेलं कॅप्शनही अनेकांच्या लक्षात आले. मी होकार देण्याआधीच मनाने होकार दिला होता असे शब्द वापरत तिने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. सध्या रेवती लेलेच्या होणाऱ्या जोडीदाराबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी तिच्या पोस्टमुळे तिच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं आता स्पष्ट होते. त्यामुळे तिच्या पोस्टवर अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर तिच्या पोस्टवर अनेकांनी कॉमेंट करत असा एक अंदाज बांधलाय की हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून लागीर झाला जी फेम मधील अजा म्हणजेच नितीश चव्हाण आहे. कारण त्याचे कर्ली हेअर्स वरून असा अंदाज चाहत्यांनी बांधलाय. पण आता हा नेमका तोच आहे की दुसरा कोणीतरी? तिचा नवरा नेमका कोण, त्याचं नाव काय याबद्दल तिने अजूनही खुलासा केला नाहीये. अजूनही ती माहिती अजून गुलदस्त्यात आहे. येणाऱ्या काही दिवसात सोशल मीडियावर ती स्वतःच याबाबत माहिती देईल. पण रेवती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर यापूर्वी अभिनेता आदिश वैद्य सोबत 6 वर्ष ती रिलेशनशिप मध्ये होती. मात्र अचानक त्या दोघांचं ब्रेकअप झालं. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर ही गोष्ट सगळ्यांसमोर आली. आता ब्रेकअप नंतर रेवती पुन्हा एकदा प्रेमात पडली. पण तिचा नवरा नेमका कोण हे लवकरच आपल्याला समजेल. तुम्हाला अशाच मनोरंजन क्षेत्रातील अपडेट जाणून घ्यायचे असतील तर मराठी मनोरंजन विश्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कॉमेंट करा.